प्रिय मित्रांनो, आपत्कालीन परिस्थितीत आग कशी विझवायची याचे प्रात्यक्षिक देण्यासाठी आज आमच्याकडे अग्निशमन विभागाचे अधिकारी आहेत. श्री ओंकार वैती हे ठाणे महानगरपालिका अग्निशामक नियंत्रण विभाग जवाहर बाग येथून आले आहेत आणि हे आज आपल्याला आगीच्या आपत्कालीन परिस्थितीत नियंत्रणाची प्रक्रिया समजावून सांगणार आहेत. आम्ही पण कम्फर्टेबल आहोत, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. तुमची स्नेहा पार्क कोऑपरेटिव्ह सोसायटी, बरोबर. माझ्यामध्ये 2 बिल्डिंग आहेत तुमच्या, ही एक आणि ए आणि बी. 7 माळ्याची इमारत आहे, स्टील प्लस 7. म्हणजे कमीत कमी एका माळ्यावर 4 फ्लॅट असतील, म्हणजे 4 4 7 28 फ्लॅट आहेत तुमच्या एका ह्याच्यामध्ये. तर आज आपण म्हणजे जमलेलो आहे ते याच्यासाठी का जो 14 एप्रिल ते 20 एप्रिलचा थोडं मी तुम्हाला सांगतो तर काय आहे. 14 एप्रिल ते 20 एप्रिल आम्ही हा फायर सर्व्हिस वीक म्हणजे अग्निशमन सेवा सप्ताह आम्ही साजरा नाही बोलू शकत, त्या तो पाळला जातो. याचं कारण असं आहे का 1944 साली ना SS पोस्ट टिक्किन नावाचं एक कराचीवरनं जहाज आलेलं, ते मुंबई पोर्टला आपल्याला लागलं आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे दारुगोळा भरलेला होता आणि त्या दारुगोळा भरलेल्या जहाजाला आग लागली आणि आग लागल्यामुळे तिथे काय झालं, बॉम्बस्फोट झाले आणि त्याच्यामध्ये आमचे 66 अधिकारी आणि कर्मचारी जवान शहीद झाले. 13 एप्रिलची रात्र आणि 14 एप्रिलची सकाळ. तर त्याच्यामुळे त्या दिवसापासून त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आमचा 14 एप्रिलला सकाळी होतो आणि त्याच्यानंतर हा पूर्ण सप्ताह आम्ही वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये, हॉटेल्समध्ये, रहिवासी संकुलन असेल, काही कॉर्पोरेट ऑफिसेस असेल, त्या ठिकाणी जाऊन अग्निशमनाबद्दल तुम्हाला अवेअरनेस म्हणजे प्रात्यक्षिका आणि जनजागृतीचा कार्यक्रम आपण पार पाडत असतो. तर आज आपण तुमच्या इथे आलेलो आहे. आग अशी गोष्ट आहे का तुम्ही सर्वांनी बघितलेलं नाही, आगीशिवाय आपण जगू पण शकत नाही. आगीशिवाय आपण जगू शकत नाही कारण की आपण जर अन्न शिजलं नाही तर आपण उपाशी राहू शकतो. फक्त आग म्हणजे काय, तर आग जर ती कंट्रोल मध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत काही वाटत नाही. एकदा जर ती कंट्रोल मधनं बाहेर गेली तर तिला आपण आग, जी तुमच्या कंट्रोलच्या बाहेर गेली तर तिला आपण आग बोलतो. तुम्ही येत्या तुमच्या दररोजच्या ज्या जडणघडण होते त्याच्यामध्ये तुम्ही तो गोष्टीचा विचार कधी करत नाही का आपल्या घरात आग लागेल का नाही लागेल. तर आग लागल्यानंतर ती विझवायची कशी, त्याच्यासाठी आम्ही आहोत. 24 तास तुमच्यासाठी आम्ही सतर्क आहोत, पण तुमच्या घरात आग लागू नये याचा पण तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. आता आपल्या घरात सगळ्यात जास्त आग लागण्याचं कारण आत्ताच्या ज्या गरमीच्या उन्हाळ्यामध्ये येतात ते आहे इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट सगळ्यात जास्त. कारण की प्रॉब्लेम काय होतो, आता बघा एवढा हीट झालेला आहे, प्रत्येकाच्या घरात मे बी 2 जरी माणसं असतील ना, प्रत्येकाच्या घरात एसी चालू असेल. आता त्याशिवाय आपण जगू नाही शकत आणि तोच लोड होतो. एकाच टायमाला सगळ्या एसी चालू होतात आणि मग तो लोड वाढतो. आता जसं तुम्ही फ्लॅट घेता, जेव्हा तुम्ही एखादा फ्लॅट विकत घेता, तुमच्या घरात एक टीव्ही असेल, एक बेडरूम मध्ये एसी असेल आणि एक फ्रीज असेल. पण जसं आपला प्रपंच वाढत जातो, आपले सॅलरी वाढत जाते, आपण हॉलमध्ये पण एसी लावतो. एक फ्रीजने आपलं काम होत नाही, 2 फ्रीज घेऊन टाकतो. हॉलमध्ये टीव्ही आहे, बेडरूम मध्ये अजून एक टीव्ही पाहिजे, सर्व सामान वाढवते. पण तुम्ही कधी इलेक्ट्रिक लोड माझ्या घरात आलेला चेक केलाय का? तर माझ्या घरात येणारा इलेक्ट्रिक लोड बरोबर चाललाय का, मी वाढवलाय, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम होतोय का, तर ते वर्षातनं एकदा चेक करून घ्या. इलेक्ट्रिक शॉर्ट जसे एसी आहे, जो तुम्ही मेंटेनन्स आहे ना, तो दर वर्षाला काय तुम्ही AMC दिलेले असेल ते चेक करून घ्या. काय माहितीये का, तुमची एसी जरी घरात असली ना, त्याचं युनिट जे आहे ते बाहेर आहे. कॉम्प्रेसर जो आहे तो घराच्या बाहेर आहे, तो काय घरात नसतो आपल्या. मग त्याच्यामध्ये काय आपले चिमण्या येऊन घरटं बनवतात, पाजी असतात ते अंडी घालतात, त्याच्यावर आपलं कधी लक्ष राहत नाही आणि अचानक मध्ये आपलं हीट वाढते आणि आपण एसी चालू करतो आणि कधी कधी शॉर्ट सर्किट होऊन आगी लागतो. आता या रिसेंटली मध्ये या महिन्याभराच्या जशी आपली हीट वाढली ना, भरपूर एसी मध्ये शॉर्ट सर्किट, कॉम्प्रेसर मध्ये आग आणि आग लागलेली आहे. अशा घटना घडलेल्या आहेत. त्याच्यानंतर लोक काय करतात, जसं इथे बघा तुमच्या इथे चांगली झाडी झुडपं आहे, एखादा जातो कोपऱ्यात जातो, सिगरेट पितो आणि कचरा असेल तिथे ती बट टाकून देतो, तर त्या ठिकाणी आग लागते. काही ठिकाणी आता मध्यंतरी आम्ही बघितला, पूर्ण कचरा एका ठिकाणी जमा करतात आणि मग तिथे अचानक मध्ये कोणतरी जातं आणि सिगरेट टाकून देतात. अशामुळे घरामध्ये आग लागतात. तर त्या गोष्टी तुम्हाला बघणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आग लागण्याचं कारण आहे आपण सर्व हिंदू संस्कृतीला जपतोय, घरामध्ये दिवा लावतो, बरोबर, दिवा तर लावतो. आता एवढ्या घटना बघितल्यात ना आम्ही, पण तुमच्या इथे का नाही, कारण तुमची 7 माळ्याची आतापर्यंत बिल्डिंग आहे. काही ज्या उंच इमारतीमध्ये लोक काय करतात, दिवा लावतात आणि विंडो ओपन करून तसेच घेऊन जातात. कधी कधी काय होतं, काही चुनरी घालतात, काही लोक ओढणी लावतात फोटोच्या वरती आणि मग त्या हवेच्या फ्लोरीनं कधी कधी ओढणी चिटकते आणि देवाऱ्यात आग लागते. त्याच्यानंतर समजा तुम्हाला वाटत असेल का, तुम्हाला वाटतंय का आमच्या घरात सर्व स्वच्छ आहे,
पण ते तुमचे रोडंट मित्र आहेत, ते उंदीर आहेत, चुचुंदरी आहे, ते तुमच्या घरात वावरत असतील ना, तर ते तेल प्यायच्या चक्करमध्ये ते लोक त्या दिव्याला त्रास देतात. आणि हे होतं कधी, जोपर्यंत तुमची घरात लोक आहेत ना तोपर्यंत काही नाही. एकदा तुम्ही दिवा लावला आणि आता कसं आपली लाईफ पास झालेली आहे, हजबंड वाईफ कामाला, पोरं शाळेमध्ये, सर्व घर लाव, मग आपण एकाच टायमाला सर्व निघतो आणि मग त्यावेळेला तिथे प्रॉब्लेम असा होता का ते उंदीर जे आहेत ते तेल प्यायच्या चक्करमध्ये जातात आणि मग त्या ठिकाणी काय होतं ते, आणि आपलं घर पण एवढं कॉम्पॅक्ट झालेलं आहे ना त्या ठिकाणी, तुमचा देवारा एक तर कोणत्यातरी फ्रीजवर असेल नाही तर कोणत्यातरी कपाटावर असेल, एवढं मी नक्की सांगतो. आणि मग त्या ठिकाणी ती आग लागते, तो देवारा पण आपण लाकडाचा असतो, त्याच्या खाली जर त्याला गादी बिदी भेटली का मग प्रॉब्लेम तिथे मग ती आग वाढत जाते. भरपूर बघितलं आगी आम्ही अशा प्रकारच्या. तर माझं म्हणणं असं नाही का दिवा लावू नका, दिवा लावा, पण तुम्हाला वाटतंय का मी आता जसं माझं घर खाली होतंय तर त्या दिव्यामध्ये तेवढंच तेल टाका का तुम्ही निघायच्या अगोदर जो दिवा विझला गेला पाहिजे. कारण की आपण निघताना तो विझवू नाही शकत, की आपली श्रद्धा, आपण स्वतःहून कधी दिवा विझत नाही तोपर्यंत तो विझत नाही. मग त्याच्यात एवढंच तेल टाका का तुम्हाला वाटतंय का मी अर्ध्या तासात माझं संपूर्ण घर, आम्ही कुटुंब बाहेर जाणार आहे, तर त्या ठिकाणी तो बंद करून द्या. इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट आणि याच्यामुळे सर्वात जास्त आगी लागलेल्या आहेत. तिसरं कारण आहे सगळ्यात जास्त आता आमच्या समोर आलेलं आहे फटाके. दिवाळीत तुम्ही फटाके वाजवा, ते वाजवू नका हे मी तुम्हाला सांगणार आहे, ते तुमचा उत्साह आहे, ते तुम्ही करा. पण माझं एवढंच म्हणणं का जरा मोकळ्या जागेचा विचार करा. तर तुम्ही बोलाल की 2 बिल्डिंगच्या मधनं मी एक रॉकेट लावेल, तो सरळच जाईल, तर तो जाणार नाही. तो नेमका कोणाच्या तरी विंडो मधनं घरात जाईल आणि त्या ठिकाणी नेमके ते त्यावेळेला दिवाळीसाठी गावाला गेलेलं असतं, त्यांचं घर लावत असतं आणि मग त्यांच्या विंडो मध्ये त्यांनी गाद्या ठेवल्या, पेपर ठेवले, त्याला आग लागते आणि मग तिथे पूर्ण. दुसरी गोष्ट, आता मी म्हणजे हे सांगायचं याचं कारण असं आहे का तुम्हाला समजलं पाहिजे का आता मध्यंतरी आम्ही एक कॉल आहे बघितला, G+1 त्यांचं घर होतं, खालती ग्राउंडला गाड्या पार्किंग, पहिल्या माळ्यावर राहत होते, दुसऱ्या माळ्यावर त्यांचे आई वडील राहत होते. घरामध्ये इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आग लागल्यामुळे काय झालं, त्या ठिकाणी त्यांनी दिवाळी असल्यामुळे घरामध्ये 25 ते 20 हजाराचे फटाके आणून ठेवले आणि ती आग एवढी मोठी झाली का ते फटाकड्यानं तुम्हाला माहिती आहे 25 ते 30 हजाराचे फटाकडे तुम्ही घरात आणून ठेवलं तर चांगला आता ड्रोन तयार होतो. एवढा ब्लोन फायर झाला विथिन, म्हणजे आमची गाडी जाई पण ते एवढी मोठी आग लागली का त्यांची जी सासू, त्यांची जी सून होती ती फर्स्ट फ्लोअरला राहत होती, ती घरातनं पहिल्या माळ्यावरून जिन्यातनं खाली आली, पण त्याचे जे सासू सासरे होते दुसऱ्या माळ्यावर राहत होते, त्यांना काय खाली येता आलं नाही, एवढा दूर झाला. आणि एवढा दूर झाला का ते धूर एवढा त्यांच्या वरपर्यंत गेला, आग नाही गेली, धूर वर गेला, दोघांचाही मृत्यू झाला. आग कुठे लागली, पहिल्या मजल्यावर, अफेक्ट कोणाला झाला, दुसऱ्या मजल्यावर. म्हणजे बिल्डिंग मध्ये जर तुम्ही राहताय ना, तुम्ही असा विचार केला का स्वतःचा, स्वतःमुळे दुसऱ्याला पण त्याचा भोगाता पडणार आहे. पहिल्या मजल्यावर आग लागली, सगळं धूर जाणार आहे वरती, वरनं तुम्हाला खाली यायचंय, स्टेअरकेस भरलाय, कशी येणार. एकाची जरी चुकी असेल ना तर ते पूर्णपणे लोकांना ते सवाल आहे. मीटर रूम मध्ये लोक काय करतात, कधी साफसफाई ठेवत नाही. मीटर रूम मध्ये साफसफाई ठेवा. का माहिती आहे का, तर तिथे साफसफाई नसेल तर तुमची उंदीर घुशी त्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य करणार आणि मग ते वास्तव्य करत असताना ते कुठल्यातरी वायरीला त्रास देणार आणि मग तिथे शॉर्ट सर्किट होऊन आग लागणार. बरोबर, या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं. आता तुमच्या इथे माझ्यामध्ये मी आता बघितलं PNG ची लाईन आलेली आहे पण अजून कनेक्शन झालेलं नाहीये. बरोबर, तुमच्या सर्वांच्या घरात लाल कलरचा बाटला आहे, जर तुम्ही जेवण बनवताय तो बाटला कधी विचार केलाय फुटतो का, कधी काय विचार केलाय? तो बाटला मी असं बोलेन, जर तुम्ही त्याला प्रॉपर व्यवस्थित हँडल नाही केला ना तर तो 14.5 केजीचा तुमच्या घरात बॉम्ब आहे असं समजा. जर तुम्ही त्याला प्रॉपर व्यवस्थित ठेवला नाही तर. माझ्याकडे भरपूर सारे व्हिडिओ आहे, जर तुम्ही बघितला ना तो 2 प्रकारे फुटतो. एक तर असा आहे, तो लीक होऊन जर समजा एखादा लिकेज झाला तर तो लिकेज कधी होतो, तुम्ही ऐकलं असेल घटना, सिलेंडरचा विस्फोट झाला आणि 2 लोकांचा मृत्यू झाला. सिलेंडरचा विस्फोट 99% कधीच होत नाही. सिलेंडरचा विस्फोट 99% कधीच होत नाही. तो विस्फोट होतो त्या गॅसचा. तो गॅसचा विस्फोट म्हणजे कसा होतो, आपला एक सिलेंडर संपतो, आपण दुसरा सिलेंडर लावतो, रेग्युलेटर असतो, रेग्युलेटर लावतो. आता रेग्युलेटर लावण्याचं काम हे महिला असतात, महिला करतात. पण माझी एक विनंती आहे का तू व्यवस्थित लागलाय का नाही, घरात जवळात पुरुष मंडळीचे त्यांनी का त्यांना विचाराय, अरे बाबा तू सिलेंडर चेंज केला, तू व्यवस्थित लावलाय का नाही. भले त्या बोलतील तुम्हाला, अरे तू काय मला सांगतोस, मी दररोज माझंच काम येते, मी चेक करते, तू आता काय मला सांगतोस. पण तसं नसतं. काय होतं, तो जर रेग्युलेटर आहे ना तो प्रॉपर त्या सिलेंडरवर शिफ्ट नाही झाला, त्याच्यामध्ये बॉल्स असतात, ते बॉल्स जर शिफ्ट नाही ना झाले तर त्याच्या बाजूने थोडा मायनर लिकेज व्हायला सुरू होतो. आणि तो एवढा मायनर असतो ना तुम्हाला समजणार पण नाही. जोपर्यंत तुम्ही घरात आहेत ना तोपर्यंत तुम्हाला काहीच वाटणार नाही.
पण जर समजा तुम्ही 2-3 तासासाठी घरातनं बाहेर गेला आणि तुम्ही दरवाजे खिडक्या बंद केल्या तर तो होतो लिकेज आणि पूर्ण खाली होतो. का? कारण की त्याचं वजन जे आहे ते हवेपेक्षा जास्त आहे आणि हवेपेक्षा वजन जास्त असल्यामुळे तो लीक झाल्यानंतर तो खालती असा साठायला सुरुवात होतो आणि तुमच्या विंडो कुठे आहेत? वरती आहेत. मग तो पूर्ण खाली सेटल डाऊन झाला का आपण 4-5 तासाने घरात आलो का पहिला दार उघडल्यावर आपण काय करतो? फॅन लावतो, लाईट लावतो. ही सर्वात मोठी आपली चुकी होते आणि जसं पूर्ण लिकेज झाला असेल आणि भरला असेल ढम तुम्हाला वेळ पण नाही भेटणार, पळायला पण वेळ भेटणार नाही. या ज्या गोष्टी आहेत ना या तुम्हाला लक्षात राहणाऱ्या आहेत. किती लोक असे आहेत का समजा मी आता चालले 5-6 तासासाठी रात्री आता झोपायची वेळ आहे का तो खालनं घेसाचं नाव बंद करतात, तुम्ही करतात बघा. म्हणजे महिलांना माहिती आहे या गोष्टी, तर तो रात्री झोपताना कुठे बाहेर जाताना त्याचं नाव बंद करणं तुम्हाला गरजेचं आहे. काय कधी लिकेज होईल तुम्ही सांगू शकत नाही. या गोष्टी महत्वाच्या आहेत. कसं आहे आता लोक भले लिकेज झाला तुम्हाला वास जो आहे ना तो ओळखता आला पाहिजे. गॅसचा एक वास येतो माहिती लिकेज झाल्यावर तो वास ओळखता आला पाहिजे. काय याचं कारण तुम्हाला सांगतो. भले तुमच्या घरात नसेल झाला लिकेज, बाजूच्या घरात झाला असेल, तिकडचा वास आला ना, भले तुम्ही त्यांच्याशी बोलत नसाल, तुमचे काय वाद असतील ते तिथे बाजूला ठेवा, त्यांना सांगा बाबा माझ्या सिलेंडरचा वास येतोय, माझ्या घरात मी चेक केलेलं, माझ्या घरात तर काही लिकेज नाही, तुमच्या घरात जर एकदा बघून घ्या. का माहिती आहे का? जर त्यांच्या घरात जरी कुठला ना तो मोठा बला झाला तर तुम्हाला पण त्याचा इफेक्ट बसणार आहे. तुमची पण भिंत तोडून तो आतमध्ये येऊ शकतो, एवढा त्याचा इम्पॅक्ट मोठा असतो. तर गॅस जो सिलेंडर आहे त्याच्यावर जरा तुम्ही लक्ष ठेवा. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे, कधी कधी तुम्ही कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे आणि अचानक गॅस फास्ट ठेवलाय, फोन आला, तुम्ही फोनवर बोलता होता, तुम्ही तिकडून निघून गेले आणि अचानक तेलाला आग लागली. होता असं प्रकार, भरपूर प्रकार झालेले आहे. कधी त्याच्यावर पाणी मारू नका. पाणी मारलं तर काय होईल माहिती का? जास्त आग केला. कारण की त्या काही आगी अशा आहेत का तेलाच्या आगी त्याच्यावर पाणी मारणं चालत नाही. त्याच्यावर जर तुम्ही प्रॉपर एस्टिमेटर तुमच्याकडे असेल तो वापरा. आता मला असं माहिती आहे का तुमच्या बिल्डिंग मध्ये हे इथे लावले, अजून कुठे लावलेत का? त्या विंगला खाली लावले, फक्त लावलेले आहेत. कोणाला चालवता येतो तो? तुम्हाला येतो. आणि तुम्ही नसले मग काय करणार? लावलाय पण चालवता कोणाला येतो? तर हे मी नाही बोलत, हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया बोलते का तुमच्या इथे लावलेली जी प्राथमिक स्वरूपाची आग विझवण्याचे यंत्र आहे ना ते प्रत्येक रहिवाशाला चालवता येणं अनिवार्य आहे. मग ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ते तुम्हाला चालवता आलं पाहिजे. तुम्हाला येते पण तुम्ही नाही, फायदा काय? ते फक्त नेऊन त्या आगीमध्ये टाकायचं नाहीये, त्याला पण ऑपरेट करायचं. त्याला पण एक सिस्टम आहे, एकदम सोपी आहे. त्याच्यात एवढं काय असं रॉकेट सायन्स नाही का, तेव्हा एकदम हुशार आहे ते, एकदम इझी. आता त्याचा आपण प्रात्यक्षिक करणार आहे म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल. तर तो तुम्हाला चालवता आला पाहिजे. सिलेंडर नेहमी जेव्हा घरातनं बाहेर जाता ऑफ करून जा. जेव्हा पण जास्त दिवसासाठी घरातनं बाहेर जात आहे, स्विच सर्वे म्हणजे एसीचा जो आपला मेन बोर्ड असतो आपण भले रिमोटने बंद करतोय पण तो बोर्ड बंद करा. टीव्ही रिमोटने बंद करताय, मेन जो स्विच आहे तो बंद करा. फ्रीजचा तुम्ही बंद नाही करू शकत कारण की फ्रीज तुम्हाला कंटिन्यू चालू ठेवायचा. वॉशिंग मशीन बंद करून टाका. वॉशिंग मशीन मध्ये भरपूर ठिकाणी आगी लागली. एवढ्या आगी बघितल्यात ना आतापर्यंत का भरपूर साऱ्या. दिवाळीमध्ये तर खूप सारे फायर झालेले आहेत. माझं एवढंच सांगायचं, घरात राहताय व्यवस्थित राहा, स्वतःची काळजी घ्या. कारण की काय माहिती आहे का, आता मी अशा गोष्टी बघत आहोत का महिला मंडळ पण जॉबला जात आहेत. एक तर आजी आजोबा घरात असतात, बाकी कोण नसतं, त्यांच्याबरोबर त्यांचे असलेलं नातवंड, बाकी सर्व जॉबला असतात. इव्हन माझी पण फॅमिली तसंच आहे, आमचे आई वडील घरात असतात. मग त्यांची काळजी आपल्याला घेणं गरजेचं आहे. काय करायचं त्यांना माहित असणं गरजेचं आहे. इलेक्ट्रिक सप्लायचा त्याचा तुमच्या घरात येणारा मेन स्विच कुठे आहे? तुमच्या घरात तुम्ही तिकडे येताय, तिकडे घराच्या एंट्रीलाच कुठेतरी तुमचा मेन स्विच असेल, तो त्यांना माहित असणं गरजेचं. कुठे पटपट काय फुटायला लागला, लगेच मेन स्विच बंद केला, तुमचं पुढे होणारी दुर्घटना ती वाचू शकते. या छोट्या छोट्या गोष्टी. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे उद्या तुमच्या इथे पीएनजी लाईन येईल. त्या पीएनजी लाईन आल्यावर तर त्याचा एक मेन वॉल खाली असेल, एक मेन वॉल तुमच्या किचन मध्ये येणाऱ्या विंडो मध्ये असेल आणि एक खाली आल्यावर मीटरच्या इथे वर असेल. त्याच्यानंतर परत खाली आल्यावर गॅसच्या इथे असेल. नेहमी एक प्रॅक्टिस ठेवा का तुम्ही रात्री झोपताय ते वॉल बंद करून झोपायचा, बाहेर चालले ते वॉल बंद करून झोपायचा. म्हणजे काय माहितीये का, आग लागणार नाही आणि लागली तरी पण काही एवढ्या मोठ्या इन्सिडेंट होणार नाही. या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवला, तुमची इमारत काही एवढी मोठी नाही, 7 माळे आहेत, तुम्ही चांगल्या इमारतीमध्ये राहतात असं आम्ही समजतोय. 7 माळे कोणीही व्यक्ती सहजासहजी उतरू शकतो. आताच्या ज्या इमारती बघितल्या तुम्ही जर 40, 45, 50, 72 पर्यंत पोहोचलेल्या आहेत. तिकडनं उतरायचं कसं काय करायचं ते आम्हाला सर्व माहिती आहे, पण त्याच्यासाठी व्यवस्थित नॉलेज असणं गरजेचं आहे. तुम्ही 7 माळ्यामध्ये राहता, तुम्ही एकदम सुखी जीवन जगताय. 7 माळ्यामध्ये कोणीही माणूस खाली येऊ शकतो.
हे करत असताना सर्वप्रथम तेलाची आग लागली असेल, पाणी कधी मारू नका. पाणी मारलं तर ते नक्कीच आग वाढेल आणि तुम्ही तिकडे वाढत नाही. दुसरी गोष्ट, जर घरात आता काय झालेलं, आपल्या मॉड्युलर किचन बनवायची आपल्याला इंटेरियर डेकोरेशन मध्ये, म्हणजे काय, तुमचं किचन आहे त्याच्यावर एक अशी छोटी चिमणी लावलेली आहे आणि ती तुमची एक्झॉस्ट होते डायरेक्ट बाहेर. त्या चिमणीचा मेंटेनन्स करायचा, कारण की भरपूर आम्ही आगी बघितल्यात अचानक काय होतं, ते वाफ वर लागते आणि त्याच्यामध्ये काय डस्ट पार्टिकल जमा होतात तेलाचे आणि त्याच्यामध्ये अचानक आग लागते त्या चिमणीमध्ये. काय होतं, त्याच्यात तर तुम्ही व्यवस्थित त्याची साफसफाई नाही ठेवली, जास्त डस्ट जमला तर त्याच्यामध्ये आग लागते आणि मग तुमचं पूर्ण नुकसान होऊन जातं. तर या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, एसीचा मेंटेनन्स आहे, तुमचा फ्रीजचा मेंटेनन्स आहे, तुमच्या चिमणीचा मेंटेनन्स आहे, या गोष्टी करणं गरजेचं आहे. जे फायर एक्सटिंग्विशर आले ते वर्षाला एक्सपायर होतात, ते तुम्हाला वर्षाला तुम्हाला रिफिल करायचे असतात. त्याच्यानंतर तुम्ही 7 माळ्याच्या इमारतीमध्ये राहतात. आम्ही एक अशी पण घटना बघितली, मी मला सांगायचं आवडून याच्यासाठी आहे का आपलं जे लाईफ आहे ना, भरपूर एकदम कंजस्टेड झालेलं, लोकांचे घरात हजबंड वाईफचे वादावाद पण होतात. एक इन्सिडेंट मी तुम्हाला सांगतो, 25 जानेवारी होती, दुसऱ्या दिवशी आमची 26 जानेवारी होती, पूर्ण लक्षात आहे. नवरा बायकोचे वाद झाले. नवरा बोलतो मी हा सिलेंडर लीक करेन, मी आगच लावून घेणार. त्याने तो सिलेंडर काढला, पेन टाकला त्या याच्यामध्ये, रेग्युलेटर तुम्हाला माहिती पिन दाबला होता, पेन टाकला आणि पेन नेमका अडकला, तो पूर्ण गॅस झाला लीक. तर तो बंद करायचा विचार करत होता पण तो बंद झाला नाही. तेवढ्यात त्याची बायको होती, तिने त्याच्या मुलाला घेतलं, तिच्या सासूला घेतलं आणि घरातून बाहेर पडले. त्या माणसाने आग लावून घेतली, 75% झालं. आम्ही नेला हॉस्पिटलला टाकला, 2 दिवस राहिला, तिसऱ्या दिवशी. म्हणजे असे पण वादावाद आम्ही बघतो आहे. तर असे जर काही तुमच्या इथे प्रॉब्लेम असतील तर सर्वांनी एकत्र राहणं गरजेचं आहे. कसं आहे, तुम्ही एका संकुलाला जाता, भले तो त्याने आग लावून घेतली, त्याच्या घरात आग लावली, त्याने आग लवकर लावली म्हणून तो विस्फोट होता तो कमी झाला. गॅस जास्त रिलीज झाला तर त्याच्यानंतर आग लावली असती तर तोच इम्पॅक्ट बाजूच्या घरात झाला, बाजूच्या घराला लोकांना त्रास झाला. तर अशा भरपूर घटना आहेत, तुम्हाला त्या बघणं गरजेचं आहे. इलेक्ट्रिकचा जो मेंटेनन्स आहे तो तुम्ही दर वर्षाला करायचा. म्हणजे मी असं बोलत नाही, ते मॅन्डेटरी नाहीये, ते कोणत्या रूल मध्ये दिलेलं नाहीये का तुम्हाला दर वर्षाला इलेक्ट्रिकचं ऑडिट करायचं आहे, इलेक्ट्रिक वायरिंग चेक करायची, कुठे रूल मध्ये लिहिलेलं नाहीये. पण तुमच्या सेफ्टीसाठी तुम्ही करणं गरजेचं आहे. मीटर रूम एकदम स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. घरामधनं बाहेर जात आहेत, सगळ्या विंडो ज्या आहेत त्या क्लोज करून जात. घरामधनं बाहेरनं 4-5 दिवसांनी 2 दिवसांनी गावावरनं येतात. एक प्रॅक्टिस ठेवा, आतमध्ये एंट्री केले कोणत्याही बटनाला हात लावू नका. चालू असेल चालू राहू द्या, बंद असेल बंद राहू द्या, पण लगेच चालू करू नका. आतमध्ये जा, जरा दरवाजे विंडो असेल विंडो खोला, पडदे खोला. त्याच्यानंतर तुम्हाला ज्या काय लाईटी लावायच्या त्या लावा. जरी लिकेज झाला असेल ना, तुम्ही विंडो खोलले चालले थोडेसे, तो एअर फ्युएल मिक्सर आमच्या भाषेत बोललं जातं ते फायरच्या, एअर फ्युएल मिक्सर असतो ना तो डिस्टर्ब होऊन जातो, मग आग लागण्याचे 50% चान्सेस ते संपून जातात. भले जरी स्पार्क झाला तरी आग लागणार नाही. या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला बोलणं गरजेचं आहे. आग लागली, आम्ही आहोत, मला सांगा तुमच्यापैकी इथे तुमच्या जवळ असलेलं फायर स्टेशन कोणतं माहिती आहे? काही कॉन्टॅक्ट नंबर आहे तुमच्याकडे त्यांचा? कसं बोलतो, इंडिव्हिज्युअल फायरचा एक रेग्युलर कॉन्टॅक्ट नंबर आहे, तसा पोलिसांचा आहे 100, तसा आमचा तो तरी माहिती आहे? हा 104. अजून का कधी आमची गरज लागणार नाही? काय माहितीये काय, बघा तो पण नंबर आहे, 101 नंबर फायर साठी दिलेला आहे, 101 नंबर. आता प्रॉब्लेम असा आहे का आपल्या घरात कोणाकडे एमटीएनएलचा फोन आहे? कोणाकडे? आपल्याकडे आले मोबाईलला तुम्ही रिचार्ज करता. ठाणे नेटवर्क कधी येतं, म्हणजे आपण रिचार्ज करायला आपल्याला मुंबई नेटवर्क येतं, बरोबर. तुम्ही 101 लावला, तो जाणार बायकाला कंट्रोल. आग कुठे लागले? खारेगाव 90 फीट रोड, स्नेहा पार्क. मग तो तिकडला फोन करणार, ठाणा कंट्रोल कुठे? 5 पाकाडीला. 5 पाकाडी बघणार आहे, खारेगाव 90 फीट रोड कुठे येतं? रेती बंदरच्या. मग तो तिकडला फोन करणार रेती बंदर. मग तिकडनं ती गाडी निघणार इथे येणार आणि मग तुम्ही आमच्या रोड आग कधी लागले, तुम्ही एवढ्या लेट आले, बरोबर. तर आमचे अधिकारी आहेत, रेती बंदरचा लँडलाईन नंबर आहे, जवाहरबागचा जो लँडलाईन नंबर आहे, ते मोबाईल नंबर सेव्ह करून ठेवा. तुमच्या मोबाईलमध्ये त्या झोमॅटोवाल्याचा नंबर असेल, टोमॅटोवाल्याचा असेल, त्या हॉटेल चांगलं आहे त्याचा नंबर असेल, पार्सल मागवायला चायनीजवाल्याचा नंबर असेल, पण आमचा नंबर नसेल, बरोबर ना. आम्ही तर विचार करतो का आमची गरज तुम्हाला लागलीच नाही पाहिजे.
तुमच्या इथे कोणता इन्सिडेंट तिथे कॉन्टॅक्ट केला तर तुमच्याकडे यायला आम्हाला रिस्पॉन्स जो द्यायची वेळ आहे तो कमी होत जाईल, म्हणजे लवकरात लवकर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. आता लोक काय करतात, आग लागल्या गाडी पाठवून दे, कुठे पाठवून दे. तर जो कोण फोन करेल त्याने प्रॉपरली गायडन्स करणं गरजेचं आहे. कारण 90 फीट रोडला स्नेह पार्क सोसायटी आहे, काही लँडमार्क असेल इथे आजूबाजूला तुमचा तो सांगा, इथे अशी अशी आग लागलेली आहे. त्याचं आग कशाला लागले ते पण सांगणं गरजेचं आहे. आग लागले गाडी पाठवून द्या, नंतर आल्यावर बघतो तिथे कशाचा पेटतोय कचरा. तर ते सगळं सांगणं गरजेचं आहे. कसं आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आग हे बघा, आता मला काही लोकांचा विचार असेल, अरे लागेल तेव्हा बघू. आम्ही असं पण बघितलेलं आहे का आग लागल्यावर लोक, साहेब बरं झालं तुम्ही लवकर आले, आमचा जीव गेलाच होता. अशा पण गोष्टी आम्ही बघितल्या. आजचा लोढा अमारामध्ये आम्ही बघितलं, आग कुठे लागली म्हणजे एकाच्या पण घरात लागली नाही. तुमचा प्लंबिंग डक असतो ना, प्लंबिंग डक, त्याच्यामध्ये खाली ते काय करायचे, दिवसभराचा जेवढा कचरा आहे ना रात्रीचा, सर्व त्या प्लंबिंग डक मध्ये टाकायचे. प्लंबिंग डक म्हणजे असं मध्ये ज्या आपल्या पाईप जातात ना त्याच्यामध्ये त्यांनी स्टोअर करून ठेवायचे. आणि तो पाईप पुढे जातो, तिथे आपल्या वॉशिंग मशीन ठेवतात, काही लोकांचे बाथरूमचे विंडो असतात तिथे जातात. तिथे आग लागली गार्बेजला, कचऱ्याला, सर्व कचरा जमा आहे. एवढा दूरवर गेला, बिल्डिंग किती 30 माळ्याची, किती 30 माळ्याची बिल्डिंग. आग लागली खाली, धूर गेला वर. एवढा काळा काळा धूर ना, लोकांचे घरातले जे बाथरूमचे विंडो आणि दरवाजे होते ना, वरच्या पहिल्या 30व्या माळ्याच्या फ्लोअरचा अख्ख्या सगळ्यांच्या घरात काळा काळा धूर. 29, 27, 28, 26 माळ्यापर्यंत सगळ्यांचे रूम काळे 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 काळे, सगळ्यांचा धूर करत नाही. एक आजीबाई होती 85 वर्षाची, कशी बशी ती एकटीच रूम मध्ये कशी बशी येऊन त्या स्टेअरकेस मध्ये आपली झोपून गेली, एवढा तिला धुराचा त्रास झाला. आता आग कुठे लागलेली, ग्राउंड फ्लोरला. बोगाता आपण किसको पडा ऊपर वाले. हेच आहे का आपल्याचमुळे चुकी होतात आणि आपल्याचाच विचाराने दुसऱ्यांची नुकसान होतं. तर एवढंच आहे, या अग्नी सुरक्षेच्या सप्ताहानिमित्ताने तुम्हाला एवढंच सांगतो का तुमच्या घरात आगी लागू नये याच्यासाठी काळजीपूर्वक विचार करा. कोणत्याही अनवॉन्टेड गोष्टी म्हणजे फटाके जे आणताय ते लिमिटेड आणा. ते तुम्ही एकदा घरात आणून स्टोअर करायची वस्तू नाहीये. एक चांगला इन्सिडेंट मी तुम्हाला सांगितला, नारायण मडवी एकदम उत्कृष्ट असे नगरसेवक होते ते हिरानंदी इस्टेटचे, त्यांच्या घरातली ही घटना. तर या घटनेत आपण काहीतरी बोध घेतला पाहिजे असं मला वाटतं. त्या गोष्टी करू नका. एखादी अनवॉन्टेड एसी तुम्ही लावलाय आणि त्या एसी मध्ये घाड आवाज यायला लागलाय, लगेच बंद करा. मेंटेनन्स वाल्याला बोलवा, तुम्ही बोला येऊ दे, आवाज येतोय ना, जाऊ दे, चालतोय तोपर्यंत चालतोय, चालेल, पण एक टाइम तुमच्या घरात नुकसान करेल. एमसीबी, आपल्या घरात एमसीबी लावलाय, काय शॉर्ट सर्किट झालं तर एमसीबी ट्रिप होतो. काही लोक असे बोलतात, अरे तो एमसीबी ट्रिप झाला असेल, तू परत चालू कर, चालू होईल लाईट, परत पडला, परत चालू कर, चालू होईल लाईट. पण तो का पडतोय याच्या मागचा कधी तुम्ही विचार करत नाही. तो पडतोय म्हणजे कुठेतरी शॉर्ट सर्किट होतोय. 2 वेळा तुम्ही चालू कराल, 3ऱ्या वेळा तो अख्खी वायरिंग जाळेल आणि प्रॉब्लेम करेल. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला माणसं मरण्याचा रेट ऑफ रेशो बघितला ना आम्ही, तो आग लागून माणसं मरत नाहीत, धुरामुळे माणसं मरतात. आणि हा धूर होतो 2च गोष्टीमुळे. एक तर तुमच्या घरात आपल्याला जे सोफा वगैरे आहे, गादी वगैरे आहे, त्याच्यात जर आग लागली तर सर्वात जास्त धूर होतो. तो तरी कार्बन डायऑक्साईड असतो, त्याच्यामध्ये तुम्ही 1 मिनिट जरी आपला कसं बसं बाहेर याल. पण समजा इलेक्ट्रिक वायरिंगला आग लागली आणि फोम मटेरियलला जर आग लागली तर त्याच्यामधनं कार्बन मोनॉक्साईड जो काळा काळा धूर बाहेर येतो, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त तुम्ही 15 ते 20 सेकंद त्याच्यावर तुम्ही तिथे राहू शकत नाही, तुम्ही स्वतःचा जीव गमावून बसाल. तर त्याच्यामुळे तुम्ही कसं राहायचंय घरामध्ये हे तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे. जास्त पण गोष्टी जसं अनवॉन्टेड सामान डंप करून नका ठेवू. कचरा आहे तो व्यवस्थित त्याची विल्हेवाट लावा. घरामध्ये फर्निचरचं काम चालू आहे, त्याचं जे निघालेलं सर्व सालट्या वगैरे आहेत ते व्यवस्थित डंप करा व्यवस्थित. तर त्याला आग लागली रेव्हिडेंटली. आणि त्याच्यामध्ये आता काय होतंय, लोक तुमच्या घरामध्ये चिमण्या कबूतर येऊ नये म्हणून ते याची जाळी लावतात, नेट लावतात, काही येऊ नये. त्याच्यामध्ये पण आम्ही आगी बघितल्या. त्याच्यामध्ये काय होतं, दिवाळीचा रॉकेट गेला, त्या जाळीमध्ये अडकला, ती जाळी जळायला सुरुवात झाली, ती मेल्ट होऊन खालच्या फ्लोअरवाल्याने ग्रिलवर प्लॅस्टिकचे पत्रे लावले, ते प्लॅस्टिकचे पत्रे जळायला लागले. सायमल्टेनियसली 2-3 फ्लोअर त्या खिडकीला. अशा भरपूर गोष्टी बघितल्या. या गोष्टी तुम्ही जरा बघायच्या. एवढंच बोलतो, घरामध्ये सुरक्षा ठेवा, स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या. बाहेर कुठे फिरायला जात असाल तिथे पण काळजी घ्या. मॉलमध्ये जाताय, मल्टिप्लेक्स मध्ये जाताय, पिक्चर बघायला जाताय, तिथे काय आगीपासून तुमचं नुकसान होईल असं नाही, टेररिस्ट अटॅक होऊ शकतो.
टेरेस अटॅक होऊ शकतो. तुम्हाला पळायचे मार्ग माहीतच नका. कुठेही जा फिरायला, पिकनिकला जाताय, डॅमचं पाणी अचानक सोडलं जाते, लोक वाहून जात आहेत, स्वतःची काळजी घ्या. आपले जे चांगला येऊरचा फोर्ट आहे, तुम्हाला माहिती येऊरला लोक जातात पिकनिकला, पाऊस जोरात पडतो, नंतर आम्हाला कोण येतो का आम्ही ओढ्याच्या त्या साईडला गेलेलो होतो, आता पाणी एवढं वाढलंय का आम्ही या साईडला येऊ शकत नाही, आम्हाला तुमची मदत पाहिजे. माहितीये पाऊस पडतं, जायचं गरजच नाही. फिरायला जाताय, कुठेही जातात. जसं मी चांगलं तुम्हाला एक उदाहरण सांगतो. 26/11 कसा फायरिंग करत होता CST ला माहिती आहे सर्वांना. मिस्टर झेंडे नावाचे एक अनाउन्समेंट होते. ते काय बोलायचे का 1 नंबर प्लॅटफॉर्मला ही गाडी येणार आहे, 2 नंबर प्लॅटफॉर्मला ही गाडी येणार आहे. त्यांनी भरपूर लोकांचा जीव वाचवला. ते काय ट्रेनर नव्हते, त्यांनी काय फायर सेफ्टीची ट्रेनिंग नव्हती केली. त्यांनी एवढंच सांगितलं का जे महापालिका गेटच्या भवनमधून आतमध्ये येतात त्यांनी आतमध्ये येऊ नका, स्टेशन मध्ये इथे असा प्रकार घडतो आहे. जे टाइप्स ऑफ इंडियाच्या गेट मधनं आतमध्ये येतात तिथे येऊ नका, इथे असा प्रकार घडतोय. जे मुंबई आपल्या मुख्य दरवाजाने आतमध्ये येतात त्यांनी आतमध्ये येऊ नका, इथे असा प्रकार घडतोय. आता ज्यांना माहित होतं का टाइम्स ऑफ इंडियाचा गेट कोणता आहे, मुख्य गेट कोणता आहे, महापालिका भवन गेट कोणता आहे, आणि ज्यांना मराठी लँग्वेज समजली ते लोक बाहेरच थांबले, ज्यांना समजले नाही ते आतमध्ये आणि कसाबच्या चपेटमध्ये येऊन स्वतःला जीव गमावले. जिथेही जाताय, फिरायला जाताय, आपल्याला बाहेर पडण्याचे मार्ग कुठे आहेत हे लक्षात ठेवा. थिएटर मध्ये जातोय आपण, एंट्री एका गेटने करतोय, एक्झिट एका गेटने करतोय, पण त्याला 2च एक्झिट कधीच नसतात. तुम्ही जिथे बसताय त्याच्या बाजूला कमीत कमी 6 एक्झिट असतात. आग लागली तर मी माझ्या नियरेस्ट एक्झिटने कसा बाहेर पडेल हे तुम्ही लक्षात ठेवा. कधीही कुठेही काय होऊ शकतं. जसं मध्यंतरी कोरम मॉल मध्ये बिबट्या आलेला, लक्षात असेल तर तुम्हाला माहित नाही, तो बिबट्या काही इकडं तिकडं उड्या मारला, तुम्हाला बाहेर पडण्याचा मार्ग नसेल माहिती तुमच्या, आणि त्याचा सामना झाला का संपलं. तर या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही घरात काळजी घ्या, सेफ राहा. आता आपण काय करूया, कोणाचे काही प्रश्न असतील तर मला विचारू शकता, अदरवाईज आपण ते डेमॉन्स्ट्रेशन करूया. काही प्रश्न असतील तर विचारू शकता मला. म्हणजे आग लागली तर आता काही टेन्शन नाही. नंबर घ्यायचे आपण आणि बोर्डावरती लावून टाका, मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवा. नंबर जे आहेत लँडलाईन, मोबाईल सेव्ह करण्यापेक्षा बोर्डावर. तुमच्या घरात जे फ्रीज लावलेलं असतं ते एकदम तुम्ही भिंतीला लावून ठेवता. त्याच्यात काय असते, कॉईल असते, ती गरम होतात आणि तिला कूल करण्यासाठी तिथे कॉम्प्रेसर वगैरे असते. पण ती जर अंतर नाही ठेवलं तर तिथं स्फोट होऊ शकतो. पंजाबमध्ये ती घटना घडली, पूर्ण फॅमिलीतले लोक आले. त्याप्रमाणे ते फ्रीज तुम्ही अंतर ठेवायचं की 6 इंच त्याच्यात अंतर असायलाच पाहिजे. त्याच्यात भिंतीपासून आणि आपल्या फ्रीजच्या बॅगपासून तिथे एक कॉईल असते, ती कंटिन्यू हीट होत असते आणि त्याच्यामुळे ते फ्रीज कूल करत असते. एक अंतर नाही ठेवलं त्याच्यात एअर पास नाही होणार आणि स्फोट होऊ शकतो. तर ते तुम्ही बघून घ्यायचं. आपल्या बिल्डिंग मध्ये घरात कोण गॅस गिझर यूज करतं का? गॅस गिझर वगैरे नाही आहे ना, कोणाच्या नाही आहे ना गॅस गिझर? मी तर बोलीन वापरूच नका. एक इन्सिडेंट झालाय, त्याच्यामध्ये काय होतं, तुम्ही गॅस गिझर चालू करता आणि आपण आतमध्ये आंघोळ करायला जातो, आपण अख्खं बाथरूम बंद करून घेतो, आणि जर ते प्रॉपर कंबशन नसेल झालं ना त्या गॅस गिझरचं आणि ह्याचं, तर तिथे एक गॅस तयार होतो आणि तो गॅस इन्हेलेशन झाल्यामुळे पण लोक बेशुद्ध पडून पडलेले आहेत. असे पण 2-3 कॉल आम्ही केलेले आहेत. असेल गॅस गिझर, तुम्हाला वाटतंय का मला आंघोळ करण्याची 2 बालद्यांची गरज लागते, पहिले 2 बालद्या भरून घ्या, त्याच्यानंतरच आंघोळ करायला लागते. म्हणजे तुम्ही ते पाणी पण चालू ठेवलं आणि आंघोळ करायला जाता. एक चांगला इन्सिडेंट मध्ये 2 कॉल असे केलेले आहेत का महिला गेली आंघोळीला, तिला नेहमी 10 मिनिटं लागतात बाहेर निघायला, 20 मिनिटं झाले म्हणून तो बाहेर येत नाही, म्हणून नवरा गेला बघायला का बाबा काय झालं, दरवाजा ठोकला बाहेर येत नाही, दरवाजा सोडला तर ते चक्करून पडलेल्या होत्या. तर अशा पण घटना आपण बघितल्या. कारण की आपण काय करतो, आंघोळ करताना पूर्ण कन्फाईन करून आंघोळ करतो आणि मध्ये ते आपल्याला सफोकेशन होतं. या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुमची बिल्डिंग पण सुरक्षित राहील, तुमचा परिवार पण सुरक्षित राहील आणि तुमचं संकुलन आहे ते व्यवस्थित सुरक्षित राहील. ठीक आहे, एवढंच बोलतो. तुम्ही ऐकलं, मला 10-15 मिनिटं नाही, मला वाटतं अर्धा तास घेतला तुमचा. जी काय वेळ घेतलाय, गरमी वाढलेली आहे मला पण माहिती आहे, पण आपण आता शेवटचा एक डेमॉन्स्ट्रेशन बघूया, म्हणजे तुम्हाला ते कसं चालवत आहे ते तुम्हाला येणं गरजेचं आहे. ते झाल्यावर आपण आपली रजा घेऊ शकतो. तरी चालेल, फक्त वापरताना इकडे यावं लागेल. ऊन जास्त बाकी काय चक्कर वगैरे आले बोलतील आलं फायर ब्रिगेड वाढलं
तिथं बघितलं तुम्ही ABC हे काय आगीचे प्रकार असतात, म्हणजे सॉलिड फायर A, लिक्विड फायर B, गॅस फायर C आणि मेटल फायर D. आपला तो विचार नाही करायचा, तुमच्या लेवलपर्यंत तो विचार नाही करायचा. पहिले होता का क्लास Aला पाण्याचा वॉटर फायर एक्सटिंग्विशर होता, क्लास Bला फोमचा होता, क्लास Cला CO2चा होता. ते आता CO2 आणि ABC हे दोनच राहिलेले आहेत. ABC म्हणजे हा तिन्ही क्लासच्या फायरवर तुम्ही वापरू शकता. म्हणजे ती सॉलिड फायर असेल, ऑइल फायर असेल, गॅस फायर असेल, इलेक्ट्रिक फायर असेल, सगळ्या याच्यावर तुम्ही हा एकच एक्सटिंग्विशर वापरू शकता. म्हणून आता हा कॉम्पॅक्ट एकच आपण सगळीकडे देत आलेलो आहे. पण हा ऑपरेट करायच्या आधी हा ॲक्टिव्ह कंडिशनमध्ये आहे का नाही हे सर्वात माहीत असणं गरजेचं आहे. तर याच्यावर बघा, पहिली गोष्ट म्हणजे डेट पण दिलेली असते, याची एक एक्सपायरी डेट पण दिलेली असते. त्या डेटवरनं पण तुम्हाला समजू शकतं. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये एक प्रेशर गेज दिलेला आहे. या प्रेशर गेजमध्ये तो तुम्ही बघितलं ग्रीन कलर आहे, रेड कलर माझ्या बाजूला पण आहे आणि रेड कलर त्या बाजूला पण आहे. आणि त्याच्यामध्ये एक काटा आहे, निडल आहे. ती निडल जी आहे ती ग्रीन झोनमध्ये असणं गरजेचं आहे, म्हणजे ग्रीन कलरवर असणं गरजेचं आहे. ती माझ्या बाजूला जर रेड झोनमध्ये असेल तर याच्यामधली गॅस ऑलरेडी उडून गेलेला आहे. तुम्ही जर ऑपरेट करायला जाल त्याच्यामधनं काय बाहेर येणार नाही. समजा ती रेड झोन त्या बाजूला कधी जाऊ शकते, हा एक्सटिंग्विशर जर मी असं 2 तास या उन्हात ठेवला ना तर ती रेड झोनमध्ये तिकडे जाणार. म्हणजे काय, याच्यामध्ये हीट वाढणार, गॅसचा कॉम्प्रेस केलेला प्रेशर वाढणार. तेव्हा पण तुम्हाला तो वापर नाही करायचा आहे. ओके. का नाही वापर करायचा? त्याच्यामध्ये प्रेशर वाढल्यामुळे तुम्ही ऑपरेट करायला जाल आणि प्रेशर वाढल्यामुळे एखादं युनिट उडेल आणि तुम्हाला दुखापत होऊ शकते. म्हणून तो ग्रीन झोनमध्ये असणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये काय आहे, तर याच्यामध्ये आहे मोनो अमोनियम फॉस्फेट, ही पावडर असू शकते, नाहीतर सोडियम बायकार्बोनेट. या 2 पावडरपैकी एक कोणती तरी पावडर असेल. आणि जर ती बाहेर आली आणि तुमच्या नाकात गेली, तोंडात गेली, अंगावर लागली तर काही त्रास होत नाही. फक्त थोडासा खोकला येऊ शकतो, तोंड धुतलं तुम्ही व्यवस्थित राहू शकता, म्हणजे त्याचं तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. याच्यातनं जी पावडर बाहेर येणार आहे ती किती लांबपर्यंत जाऊ शकते हे पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. हिची जी पावडर आहे ती जास्तीत जास्त 6 फूट ते 8 फूट, त्याच्या पुढे ती पावडर जाणार नाही. समजा इकडे तुम्ही उभे आहेत आणि बोलाल का मी त्या गाडीची आग विझवतो तर काही फायदा नाही. असे 10 जरी मारले तर तोपर्यंत पावडर जाणार नाही. म्हणजे तुम्हाला तेवढी रीच तेवढं जवळ जाणं गरजेचं आहे, 6 फूट ते 8 फुटापर्यंत. त्याच्यानंतर मारत असताना समजा ओपन एरिया असेल, ओपन असेल तर तुम्हाला फक्त विंड डायरेक्शन म्हणजे हवेचा प्रवाह बघणं गरजेचं आहे. म्हणजे समजा आग इथे लागली आहे आणि इकडनं हवा येते, तुम्हाला इकडनं फायर फायटिंग करायची. नाहीतर समजा हवा तिकडनं येते आणि तुम्ही इकडनं फायर फायटिंग करत असाल तर काय होईल, ती आग लागलेली आहे त्याचा धूर पण तुमच्या डोळ्यात जाणार आहे, ती मारलेली पावडर पण तुमच्या अंगावर येणार आहे आणि तेच असताना तुमचं विजन क्लिअर होणार नाही. कारण की ही जी पावडर आहे ती आपल्याला वरती फ्लेमवर मारून काही करायचं नाही, तुम्हाला खालती बेसवर मारायचं आहे. ज्यावेळी तुम्ही आगीच्या मुळावर माराल तेव्हा ते आग विझणार आहे. त्याच्यानंतर समजा कधी घरामध्ये आग लागली, घरामध्ये आग लागलेली लोक काय करतात, समजा बेडरूममध्ये आग लागलेली आहे, बाहेर येताना सगळी लाईट बंद करतात. लाईट बंद करा, आग लागले अजून जास्त भडकू नये म्हणून. आणि तुम्ही एक्सटिंग्विशर घेऊन आतमध्ये गेले, रात्रीची वेळ असेल, रात्रीची वेळ असेल आणि तुम्ही आतमध्ये गेले आणि ती आग आहे ना तोपर्यंत उजेड असतो. आणि जशी तुम्ही आग विझवली, एक्सटिंग्विशर मारला का पूर्ण काळोख होऊन जातो तिकडे. आणि काळोख झाल्यामुळे तुम्हाला बाहेर येण्याचा मार्ग भेटत नाही. असे पण आम्ही लोक बघितले की एक्सटिंग्विशर मारला आतमध्ये आणि बाहेर येण्याचा मार्ग भेटला नाही आणि आतमध्ये अडकले. काय होतं, ज्यावेळी तुम्ही आग विझवता ना तेव्हा धूर त्याला जास्त निर्माण होतो आणि ती पावडर पण पूर्ण उडलेली असते. जर तुम्हाला बाहेर येण्याचा मार्ग नाही भेटला तर तुम्ही अडकून राहू शकता. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं का बेडरूममध्ये समजा कुठेही घरामध्ये आग लागली आहे, तुम्ही एक्सटिंग्विशर घेऊन चाललाय, एकाच्या एक सोबत राहा. म्हणजे एकाला फक्त बाहेर पडण्याचा मार्ग माहीत, त्याने एक्सटिंग्विशर मारला का लगेच आपलं बाहेर येणं गरजेचं आहे. काळोख झाला तरी तुम्हाला तो रस्ता माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पावडर आहे, पावडर नाका तोंडात गेली मी तुम्हाला सांगितलं तरी काय प्रॉब्लेम होत नाही. एक CO2 पण गॅसचा असतो पण तुमच्या इथे नाही आहे तरी पण सांगून देतो, तो इलेक्ट्रिक फायरवर जास्त यूज केला जातो. त्याचं एवढंच आहे का त्याच्यामधनं CO2 गॅस बाहेर येतो पण त्याची जी जेट लेंथ आहे ती कमी आहे. म्हणजे हा जसं मी तुम्हाला सांगितलं का 6 ते 8 फुटापर्यंत वापरू शकतो, तो जास्तीत जास्त 3 ते 4 फूट, म्हणजे इकडनं मी तुमच्या इथपर्यंत ते फायर फायटिंग करू शकतो. आता आपण या ठिकाणी आग लावूया. तुमच्याचपैकी म्हणजे आता हा फायर एक्सटिंग्विशर कसा आहे, एकदा तुम्ही वापरला तर तो रिफिल करायला तुम्हाला पाठवायचा असतो. त्याच्यामुळे आता आपण लावताना आग लावूया. तुमच्याचपैकी लोक येतील, थोडा वापरतील आग विझवतील, म्हणजे नंबर जास्त लोकांना तो वापर करता येईल त्याची माहिती घेणं गरजेचं आहे. आता हा वापरायचा कसा, हा वापरायचा कसा ते सर्वात महत्त्वाचं आहे. लोक काय करतात, हा वर अडकवलेला आहे, वर अडकवलेला आहे, लोक घेऊन येतात, हातात ठेवतात. पहिले काय करायचं, हे सील तोडायचं. हे फक्त असं घेतलं का तुटून जाणार.
तर लोक काय करतात, असं हातात ठेवतात आणि अरे अडकली वाटते, पिनच निघत नाही, प्रॅक्टिस करतात. हातात नाही ठेवायचा, काढून आणला, खाली ठेवला, पिन ते सील काढला, एकदम इझिली ती पिन निघून जाईल. काय होतं, तुम्ही वरनं त्याला प्रेशर दिलेला असतो आणि ती पिन आपला पकडताना आपण असं पकडतो, त्याच्यामुळे ती पिन निघत नाही. लोकांना वाटतं ही अडकली, तर ती अडकलेली नसते, आपण प्रेशर द्या. तुम्ही असं जरी ठेवलं तरी निघेल, पण तेवढी प्रॅक्टिस कोणाची नसते. त्याच्यापेक्षा सर्वात पहिले ग्राउंड करा, पिन काढा, उचला. उचलल्यानंतर हा जो होज आहे हा काढल्यानंतर याला इथे पकडणं गरजेचं नाही. इथे जर पकडला ती पावड इथे येत आहे, याला पकडायचं आहे तुम्हाला इकडे पकडला का तुम्हाला बरोबर टार्गेट इकडे तिकडे असं फिरवता येईल. हा टार्गेट केला तर पहिली गोष्ट आहे पुल द पिन, म्हणजे 5 शब्द तुम्हाला आठवून ठेवायचा होता. 5 PASS, पुल द पिन काढली. त्याच्यानंतर दुसरा A आहे, एम ॲट द फायर. त्याच्यानंतर स्क्वीज द लिव्हर, हा लिव्हर जो आहे तो स्क्वीज करायचा आहे पूर्ण. तुम्ही थोडा दाबला तर ती अशी थोडी पावडर आहे, पूर्ण दाबला तर त्याच्यावर डायरेक्ट अटॅक होईल, ती पावडर त्याच्यावर बसेल आणि आग विझवली. आणि लास्टचा जो S आहे तो स्वाईप. समजा आग छोटी आहे तर ठीक आहे, मोठी असेल तर फक्त तुम्हाला इकडे तिकडे स्वाईप करायचं आहे. एकदम इझी आहे, एकदम हलका आहे. महिलांनी पण वापरून बघा, आता पुरुषांनी पण वापरून बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. या सर, कोण येतं? या आता ते फुल द पिन, की हवा कुठल्या दिशेने चालू आहे, तर आपल्याला समजतं की हवा कशी चालू आहे, बरोबर. तर तुम्ही कुठल्या दिशेने जाणार, पुढे पकडा, अजून हा या जरा टार्गेट नाही बघा, टार्गेट पूर्ण जावं टार्गेट. हा बस, तोपर्यंत टार्गेट तुमचा प्रॉपर होत नाही, ती आग विझणार नाही. परत वाईस टाका. बॉडी मिक्सर आहे ताकि नाही भेटत रे. गेलेला आहे, हा वन टाइम यूज आहे. तुम्ही एकदा वापरला की बघा सोडून द्या, नाही मला पेशंट लाईनवर आला, जोपर्यंत ग्रीन मध्ये आहे तोपर्यंत तो वापरायचा. आपला घ्यायचा आहे, आपला घेऊया आहे का? घ्या ना. मॅडम करायचं या पिन लाव, पिन थोडं आहे बघा. थांबा, तुम्ही जवळ जाऊन मारू शकता, पण आग एवढी छोटी कधी नसते. आग तुम्हाला लावण्यासाठी करा का लांब नाही, इकडं तुमचा टार्गेट प्रॉपर झाला पाहिजे. सोडून दे या, पण नाही झालं. थांब, आता बघ, इकडून पावडर जात नाही म्हणजे ऑपरेशन येतोय. टार्गेट चेंज, टार्गेट चेंज. जोपर्यंत तुम्ही टार्गेट चेंज करत नाही तोपर्यंत तुमचं होणार नाही. बापरे. तेवढा वापरून टाका.
थांब रे बस 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 पेट्रोल बर आता सर्व मुलं शिकली त्यांना लक्षात आलं. वापरायचं वापरून द्या. चला. आपलं आहेत विष्णू आहेत, मी नसतो घरी. आभार माना म्हटलं एवढी माहिती दिली त्याबद्दल. हो 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 हो. तर तुम्ही या तुमचा व्हिडिओ मध्ये येईल. मी कसं काय व्हिडिओ कॅप्चर करत आपण आम्ही काढतो ना. नाही नाही तुम्ही करा तुम्ही करा. इथे येऊन तुम्ही बोला जरा त्यांना. हो 2 शब्द बोला जरा तुम्ही. ठाणे महानगर ते बरं राहील. मुंडे साहेब या इथे. राहू दे ना. ठाणा महानगरपालिकेचे सर्व फायर ब्रिगेड साहेबांनी सर्व पुरेपूर माहिती दिली सर्वांना. त्यांच्याबद्दल आम्ही सर्व स्नेह पार्कमध्ये त्यांचे आभारी आहोत.